बर्नॉलिस प्रिन्सिपलचं पहिले ऍप्लिकेशन्स आपण बघतोय. बर्नॉलिस प्रिन्सिपलचे ऍप्लिकेशन्स एकदम रेग्युलर आपले ते बघूया. त्याच्यानंतर मग वेंचुरोमीटर वगैरे आपण घेऊया. ऍप्लिकेशन्स त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पीव्ही. पीव्ही कसा रे? कॉन्स्टंट. म्हणजे काय म्हटलं तुम्ही? प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय? व्ही म्हणजेच काय तुमचा? व्हॉल्यूम. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. दुसरं एव्ही काय असतं रे? कॉन्स्टंट. एव्ही काय असतं? कॉन्स्टंट. हा व्ही जो आहे तो काय? वेलॉसिटी. म्हणजे ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी. ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं. ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी, पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आणि दुसरं अजून गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, प्रेशर ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्ही. व्ही म्हणजेच काय तुमच्यासाठी इथं? वेलॉसिटी. हे पण असं लक्षात ठेवा, म्हणजे सोपं जाईल तुमच्यासाठी. म्हणजे काय कळालं तुम्हाला? ए आणि पी कसे एकमेकांशी? एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर असं झालं ना आपल्यासाठी. एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय झालं? प्रेशर. कारण की प्रेशरचा फॉर्म्युला काय रे? प्रेशर इज काय? फोर्स अपॉन एरिया. वेगळ्या कंडिशन जातं, पण आपल्याला असं लक्षात ठेवायचं, एरिया इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. बर्नॉलिस प्रिन्सिपल ऍप्लिकेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण या गोष्टीचा यूज करतो. ठीक आहे, बघा व्यवस्थित बघायचे. पहिले ऍप्लिकेशन्स स्प्रे ऑटोमायझर. परफ्यूम यूज करता ना, त्याच्यामध्ये काय? स्प्रे ऑटोमायझर असतो. काय करतात बघा व्यवस्थित. स्प्रे ऑटोमायझर मध्ये इथून एक छोटीशी नळी असते, आणि इथं एक्झॉस्ट, बरोबर की नाही? इथं असं ओपन असतं आणि इथून असे तुमचा स्प्रे असतं, बरोबर का? काय डाऊट? असंच असतं ना. आणि याच्यामध्ये इथं काय असतात? असे स्मॉल होल्स असतात, माहितीये? स्मॉल होल असतात. व्यवस्थित समजून घ्यायचं. आता आपल्याला दुसऱ्या कंडिशन आहे, प्रेशर कसा फ्लो होतो? ऑलवेज प्रेशर फ्लो कसा होतो? हाय टू लो. इथं कुठे मोटर वगैरे लावले का? इथं कुठे मोटर नाही लावलं तरी पण आता काय होणार आहे? स्प्रे पाणी तर बाहेर येतं, लिक्विड तर बाहेर येतं. काय येतं बघा. आता मला सांगा, इथला एरिया आणि इथला एरिया कम्पेअर करायचा. हे छोटे आणि इथला हा एरिया काय झाला तुमचा? मोठा एरिया काय झाला? इन्क्रीज झाला ना. एरिया काय झाला? इन्क्रीज झाला. एरिया इन्क्रीज झाला तर वेलॉसिटी काय होईल रे? डिक्रीज करेल. वेलॉसिटी काय करेल? डिक्रीज करेल. प्रेशर काय होईल रे? इन्क्रीज करेल. मी कोणासाठी काय काय यूज केलं कळालं का? ए म्हणजे काय? एरिया आहे. व्ही म्हणजे काय? वेलॉसिटी आहे. पी म्हणजे काय? प्रेशर आहे. कळालं का? नेक्स्ट इथं बघितला एरिया काय झाला रे? एरिया काय झाला? कमी झालाय. म्हणजे वेलॉसिटी काय होईल? वाढेल. जातो कळतं ना, स्प्रेचा स्पीड वाढलेला असतो ना. वेलॉसिटी वाढेल आणि प्रेशर काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे काय लक्षात आलं रे? इथं तुमचं हाय प्रेशर तयार झालेला आहे, इथं काय तुमचा हाय प्रेशर आहे, आणि इथं काय तुमचा लो प्रेशर. असं क्रिएट झाल्यामुळे इथून लिक्विड वरती जाईल, हाय टू लो. लिक्विड कसा फ्लो झाला? लिक्विड फ्लोज कसा? फ्रॉम हाय टू कडवटे हाय टू लो फ्लो होणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? काय झालं त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल. In storm, only upper part of वरचा फक्त पार्ट का होतो? उडून जातो. माहिती तुम्हाला? जेव्हा वावटळ येतं, वावटळ आल्यावर चप्पर उडतात. माहिती तुम्हाला गोष्ट? का पूर्ण घर उडून जातं? नाही, चप्पर उडतात. हे माहिती का? चप्पर उडतात. का बरं चप्पर उडतात? त्याचं उत्तर बघा. आता तर तसाच उद्योग आहे. हे तुमचं सुंदर असं घर आहे, आपली आरश दहावी मस्त आहे की पाऊस चालू होता म्हणून आरशात 2 डोळे उघडे करून बघत होते बाहेर. 2 केस आहेत तिला. टेन्शन 2 डोळ्यांनी चष्मा हा सॉरी चष्मा
बा असा वारा येणार आहे, वारा असा असा येणार बरोबर नाही, वाइंड असा असंच येणार आहे ना, ते बघत होते बाहेर. इथं आल्यानंतर इथं एरिया काय झाला तुमचा कमी झाला, एरिया काय झाला कमी झाला नाही, इथं जिथे असं येणार आहे इथं काय झाला एरिया कमी झाला, एरिया कमी झाला, वेलॉसिटी वाढली, वेलॉसिटी वाढली, प्रेशर कमी झाला. इथं जे घरात असते, घरात म्हणजे घरात कोणतं प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे तो काय ते ऍटमॉस्फेअर P0, P0 काय झाला तुमचा वाढला, P0 वाढला कारण की ते एरिया वाढलेला आहे, एरिया वाढला, मग वेलॉसिटी पण काय झाली वाढली. मग तुम्हाला कळालं, अर्शदा बाहेर बघत होते, त्याच्या डोक्यावरून चप्पर खटक्यात बाहेर गेला, वेलॉसिटी काय म्हणते कमी, ती बाहेर बघतच राहिली, बाहेर बघता बघता तिचं चप्पर वरती गेलं निघून. ही लॉजिक कळाला. प्रेशर कसा फ्लो झाला, प्रेशर फ्लोज फ्रॉम I to लो. तिसरं ऍप्लिकेशन बघा, एरोप्लेन लिफ्टिंग. एरोप्लेनचं काय करायचं, लिफ्ट करायचं आहे. एरोप्लेन जो असतो, एरोप्लेनचं लिफ्टिंग पण बर्नॉलिस प्रिन्सिपलवर चालतं. बघा हर्षदानी 11वी सायन्स केलं, 12वी सायन्स झालं, मग तिचा इंटरेस्ट आला, मला आता बनायचं आहे एरोस्टेस. काय म्हणायचंय, एरोस्टेस. म्हणून ती शिकायला गेली आणि शिकण्यानंतर तिला कळालं, इथून परत असा वारा यायला लागला, असा वारा आला. इथं एरिया काय होईल रे, इथं एरिया काय होईल, डिक्रीज करेल ना, कमी कॉन्टॅक्ट मध्ये येईल, म्हणजे प्रेशर पण काय जाईल, डिक्रीज होईल, आणि वेलॉसिटी काय जाईल, इन्क्रीज होईल. या साईडला बघा एरिया कसा आहे रे, लार्ज आहे ना, या साईडला बघा एरिया कसा आहे, लार्ज आहे, म्हणजे प्रेशर कसा होऊन जाईल, लार्ज, आणि वेलॉसिटी कशी होऊन जाईल, कमी. म्हणजेच काय होईल रे, प्रेशर कसा फ्लो होईल, इथं प्रेशर कसं तयार झाला, हाय प्रेशर, इथं प्रेशर कसं झाला, हाय प्रेशर, आणि इथं कसं झाला, लो प्रेशर. म्हणजे कसा फ्लो होतोय रे, हाय टू लो. मग विमान लिफ्ट झाला, विमान काय झाला, लिफ्ट होतो. कारण इथं कोणता कन्सेप्ट होते, बर्नॉलिस प्रिन्सिपल नुसार प्रेशर कमी जास्त होतो, त्याच्यामुळे त्याची लिफ्टिंग होते. कळालं का. त्याच्यानंतर त्याचे 2 ऍप्लिकेशन्स आहेत, ते सेपरेट क्वेश्चन म्हणते. ठीक आहे, मला पहिले